दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 8 मधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. यावेळी पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे, भाजपा नेते महेश हिरे, नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार, भीमराव कडलक पाटील, अशोक काळे, माणिक गायकर, अशोक जाधव व हिरामण शेठ बेनकोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज दाखल करण्यात आला. भाजपच्या वतीने कविता लोखंडे, उषाताई बेनकोळी, अंकिता शिंदे, प्रवीण पाटील यांनी मोठ्या समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या समस्या तसेच माजी नगरसेवक म्हणून प्रभागात अनेक लोकोपयोगी विकास कामे करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रसंगी बोलताना उषाताई बेनकोळी यांनी प्रभागातील नागरिकांना आवाहन करत म्हटले की विकास, सेवा आणि विश्वासाच्या जोरावर भाजपच्या 4ही उमेदवारांना विजयी करा. भाजपचा जो अर्ज मी भरला आहे तर आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची विचारधारणा मला आवडली आणि त्या पक्षामध्ये प्रवेश करून लोकांपर्यंत काही समस्या जाणून घेतल्या, म्हणून मी हा अर्ज भरलेला आहे. नेमकं कुठल्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढताय? निवडणूक लढायचं काम एकच आहे की आता शहरामध्ये बघितलं तर गेल्या 4 वर्षापासून आपल्या नाशिक महापालिकेमध्ये नगरसेवक नाही आहे आणि प्रशासन चालू आहे. लोकांचे आता बरेचसे आम्ही सर्वे करतो आहे, भेटी घेतो आहे, तर लोकांच्या अशा समस्या आहेत की आमच्या कामं होती नाही आहे. आपल्या मूलभूत ज्या सुविधा आहेत, रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज, उद्यानं, असे बरेचसे कामं राहून गेले. त्या मुद्द्यावर या ठिकाणी मी निवडणूक लढत आहे. गेल्या काही वर्षापूर्वी कोरोना महामारीमध्ये पूर्ण जगामध्ये कोरोना महामारी होती. आपण कशा पद्धतीने नागरिकांच्या समोर मदत केली त्यांना? कोरोनाचा काळ म्हणजे आई मुलाला धरत नव्हते, हा काळ त्यावेळेस होता. कारण घरामध्ये किती गडगंज प्रॉपर्टी असू द्या, काही असू द्या, माणूस धरत नव्हत्या टायमाला. आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती का कुणीच कुणाला भेटत नव्हतं त्यावेळेस, कारण घराच्या बाहेर पडणं म्हणजे मोठं मुश्किल होतं. पण आम्ही लोकांशी कॉन्टॅक्ट करून त्यांना कशी सुविधा पुरवता येईल, कसं त्यांना गरजू वस्तू पोहोचवल्या जातील, असं औषधं असेल, कुठं त्या व्हेंटिलेटर असेल, कुठं त्यांना बेड असेल, आम्ही मोबाईलच्या मार्फत त्यांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. या माध्यमातून या भागामध्ये जर बघितलं, हा सगळ्यात मोठा भाग आहे, याच्यामध्ये झोपडपट्ट्या देखील आहे. या माध्यमातून असे कोणते आपण ठोस कामं करणार आहेत, काय सांगाल? ज्यावेळेस नगरसेवक असताना मी त्यावेळेस आपले रामराज्य पानटाकी असेल, बळवंतनगरचं मोठं गार्डन आहे, तिथेच प्रत्येक पानटाकी बांधलेली आहे. बळवंतनगरच्या ठिकाणी एक लायब्ररी बांधलेली आहे. गंगापूरमध्ये पण बरेचसे विविध स्वरूपाचे असे कामं मी त्या भागात केली. परत आनंदी शाळा असेल तर त्यावेळेस अगोदर मागच्या नगरसेवकाने त्याला कुदळी मारली, अर्धवट काम राहिलं होतं. त्यानंतर मी नगरसेवक झाल्यानंतर ते काम पूर्ण करून विद्यार्थ्यांची सोय करून दिली. आपण जर बघितलं, सध्या रोजगाराचा सगळ्यात मोठा विषय आहे. तरुण मुलांना हाताला काम नाही आणि महिलांना बचत गटाच्या माध्यमातून का होईना त्यांना काही व्यवसाय, महिलांवर होणारे अत्याचार, याबाबत तुम्ही कसं बघता, काय सांगाल? आत्ता बघितलं तर सर्वच मुलं जे आहे ते काही अनपढ नाही आहे. मुलं शिक्षण घेतात ते, पण रोजगार हाताला नाही आहे. पण त्या रोजगाराच्या माध्यमातून मी प्रयत्न तर करत राहणार आहे. दरम्यान भाजपा पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागल्याचं चित्र या निमित्ताने दिसून आलं. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक.